आज विधान भवनात फोटो सेशन झालं आणि खेळीमेळीचं वातावरण यामध्ये होतं आणि आपल्यासोबत दोन आमदार आहेत, वेगवेगळ्या गटाचे ते आमदार आहेत, शिवसेना पक्षाचे ते आमदार आहेत आणि त्या संदर्भातच मला दोन्ही आमदारांना विचारायचं, एक तर तुम्ही मुख्यमंत्र्यांजवळ गेलात, शिरसाट सुद्धा बाजूला होते, देवेंद्र फडणवीस सुद्धा होते, काय नेमकी चर्चा झाली? सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून ते फोटो सेशन होत होतं? नाही, आज असं आहे की आजच्या या 5 वर्षातील हिवाळी अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन आहे. त्यामुळे प्रथा परंपरेप्रमाणे आपण तो फोटो काढतो आणि त्यासाठी एका चांगल्या वातावरणामध्ये सगळे विधिमंडळातले आमदार या फोटोसाठी अध्यक्षांसहित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसहित सगळे येतात. त्यामुळे ते एक वेगळं वातावरण असतं. परंतु आज माझं जे काय आपण टी व्हीवरती दाखवत आहेत बाईट किंवा तो फोटो उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आजच्या कामकाजाबद्दल खरं म्हणजे आम्ही चर्चा करत होतो की माझी लक्षवेधी जी होती ती सकाळच्या सत्रामध्ये होती, ती महत्त्वाची होती. मुंबईतल्या SRAच्या घरांना 10 वर्षाचा जो कार्यकाळ आहे, जो विकल्यानंतर नावावर करण्याचा, तो 5 वर्ष करावा अशी अख्ख्या मुंबईकरांची मागणी आहे. हास्यविनोद पण होत होते, हास्यविनोद होत होते की शेवटी उपमुख्यमंत्री म्हणाले की तुमची लक्षवेधी आहे तर आपल्याला पॉझिटिव्हच करायला लागेल, असं जर हसून जर त्यांनी सांगितलं असेल तर ठीक आहे ना. असं असतं, सभागृहामध्ये इतकी वर्ष आम्ही काम करतो. शेवटी राजकारण जे आहे ते आम्ही नैतिकतेच्या आधारावरती करत असतो. एक आमच्या विचारांची दिशा असते पक्षाची, त्यावरती. पण वैयक्तिकरित्या कोणाचे कधी वाद नसतात. त्यामुळे खेळीबिळीच्या वातावरणामध्ये काही क्षण असे असतात की जेव्हा बोललं जातच. वाद बाहेर आहेत, मात्र फोटो सेशनला ते वाद दिसले नाही. जसं एक वेगळा अनुभव सगळ्यांसाठी होता, आमदारांसाठी. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, आजचं जे फोटो सेशन होतं ना, हा 5 वर्षांमध्ये शेवटचं अधिवेशन. त्यामध्ये माझ्याबरोबर कोण कोण आमदार होते, मी असताना कोण मुख्यमंत्री होतो, कोण उपमुख्यमंत्री होतो. हा जो फोटो असतो ना, हा ऐतिहासिक फोटो आहे, हा ठेवा आहे. आणि मग अशा वेळेला तुमचा पक्ष वगैरे सर्व बाजूला जात असतात. कोण कोणत्या पक्षाचा हा नाही, आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्या सर्वांचं एक बरोबर असलेलं ते छायाचित्र. फोटो सेशन पुरतं हे फोटो सेशन असतंच. हे आयुष्यामध्ये फार मोठी घटना असते. मी या सभागृहात आलो तर मी 5 वर्षामध्ये आम्ही सर्व एकत्रित कसं होतो, हे सुनील प्रभू हे माझ्या बरोबर होते, हे होते, ते होते, हे दाखवताना आता काय राजकारणामध्ये काही आयुष्यभर राहायचं नसतं, कधीतरी रिटायर व्हावं लागतं. ते फोटो पाहून तरी आम्हाला आठवण येईल ना. शेवटचा प्रश्न, आदित्य ठाकरे मात्र त्या फोटो सेशनमध्ये दिसले नाही. आदित्य ठाकरे मुंबईला त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल होते. तो कार्यक्रम आटपून ते मुंबईहून येणार होते. कदाचित त्यांच्या विमानाला उशीर झाला असेल म्हणून ते फोटोमध्ये नसतील. त्यामुळे दोन्ही आमदारांनी सांगितलं की फोटो सेशन एक खरं तर वेगळा अनुभव असतो आणि स्मरणात राहतील असा हा फोटो असतो आणि त्यामुळे सगळे रुसवे फुगवे असतील किंवा पक्षाच्या भूमिका असेल ते वेगळे ठेवून अशा प्रकारे हे फोटो सेशन झालेलं त्यांनी सांगितलं. कॅमेरा अनिल संघरेचं, मी वेदांत ने, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.